नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मुलांनो, आज आपण एका नव्या युनिटला सुरुवात करणार आहोत. तर जे आपलं 7th स्टँडर्डचे जे युनिट 4 आहे, त्याला आपण सुरुवात करणार आहोत. तर युनिट 4 मधलं आपण जी कविता आहे, युनिट 4.1 जी पोएम आहे, डबल स्टँडर्ड ही जी पोएम आहे, आपण अभ्यासणार आहोत. ओह, व्हाय डू पीपल ग्रो अप अँड स्पॉईल अ चाइल्ड्स डिलाईट? इथे म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, त्याची कंप्लेंट आहे मोठ्यांविषयी. छोटा मुलगा मोठ्यांविषयी, "ओह, व्हाय डू पीपल ग्रो?" म्हणजे लोकं मोठे का होतात? ग्रो अप म्हणजे हे जे मोठे का होतात? व्हाय डू पीपल ग्रो अप म्हणजे जे लोकं आहेत, पीपल म्हणजे काय? लोकं. लोकं मोठे का होतात? अँड स्पॉईल करणे म्हणजे नाश करणे किंवा बरबाद करणे. स्पॉईलचा अर्थ काय होतो? नाश करणे किंवा बरबाद करणे. अ चाइल्ड्स डिलाइट डिलाईट म्हणजे काय मुलांनो? आनंद. डिलाईटचा अर्थ काय होतो? आनंद. DELIGHT. काय म्हटलंय? ओह, व्हाय डू पीपल ग्रो अप म्हणजे लोकं तुम्ही मोठं म्हणजे मोठं का होता? आणि मोठं झाल्यानंतर अँड स्पॉईल अ चाइल्ड्स डिलाईट आणि तुम्ही लहान मुलांचा आनंद असं स्पॉईल का करता? म्हणजे नाश का करता? किंवा तुम्ही असं हरवून टाकता किंवा म्हणजे तुम्ही आमचं जे बालपण आहे ते काय करता? जे लहान मुलांचं आहे ते तुम्ही स्पॉईल करता म्हणजे त्याचा नाश करून घेता. म्हणजे आम्हाला तुम्ही नेहमी तंबी देऊन, रागवून देऊन जे तुम्ही छोट्या मुलांचा आनंद आहे ते तुम्ही स्पॉईल करता, तुम्ही आमच्याकडून हिरावून घेता. तर बघा मुलांनो, इथे काय सांगितलं आहे, की एका लहान मुलांची कंप्लेंट आहे त्यांच्या पॅरेंट्स विषयी, की जे आम्ही करतो ते तुम्हाला चुकीचं वाटतं. पण तुम्ही पण लहान मुलांसारखाच तशाच चुका करता. पण तुम्ही त्याच्यात एक्सक्यूजेस देता, की हे चुकून घडलं, हे तर म्हणजे आमचंच बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे ओरडता ते आमच्यासाठी चांगलं आहे. तुमचं मिसबिहेवियर असतं ते तुम्ही चांगलं म्हणजे असं सिद्ध करता. तर असं डबल स्टँडर्ड का वागता तुम्ही? म्हणजे लहान मुलांसाठी साठी वेगळे नियम, तुमच्यासाठी वेगळे नियम आणि तुम्ही असं मोठे ग्रोन अप होता, मोठे होता आणि आमच्यासारख्या छोट्या मुलांचं जे आनंद आहे, जे डिलाईट आहे, ते तुम्ही स्पॉईल करता. म्हणजे तुम्ही वाया घालवता. तर ही कंप्लेंट ह्या छोट्या मुलांनी त्याच्या पॅरेंट्स विषयी केलेली आहे. आणि अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, पोएमचं जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण बघितलेलं आहे. आता बघूया याच्यात जी थोडक्यात समरी आहे म्हणजे या स्टोरीचा जो सारांश आहे, आपण काय शिकलेलो आहोत, ते आपण आता समजून घेऊया. बघा काय दिलेलं आहे, "वी सॉ हाऊ अ चाइल्ड अँग्री विथ हिज पॅरेंट्स फॉर हॅव्हिंग डिफरंट स्टँडर्ड फॉर हिज अँड देमसेल्व्हज." या कवितेचा जो छोटा मुलगा आहे, तो खूप चिडलेला आहे आणि त्याची कंप्लेंट आहे, त्याची तक्रार आहे त्याच्या पॅरेंट्स विषयी. वी सॉ म्हणजे आपण बघितलेलं आपण एक्सप्लेनेशन पण मध्ये बघितलेलं आहे. हाऊ अ चाइल्ड इज अँग्री विथ हिज पॅरेंट्स की त्या कवितेतला जो छोटा मुलगा आहे, तो त्याच्या पॅरेंट्सवर कसा रागावलेला आहे. अँग्री म्हणजे रागावलेला आहे. विथ हिज पॅरेंट्स तो आपल्या पॅरेंट्सवर, आई-वडिलांवर रागावलेला आहे. फॉर हॅव्हिंग डिफरंट स्टँडर्ड हिम अँड देमसेल्व्हज आणि त्यांनी बघितलं की फॉर हॅव्हिंग डिफरंट स्टँडर्ड म्हणजे वेगवेगळे जे नियम आहेत, वेगवेगळे जे मापदंड आहेत, त्या मुलाविषयी आणि त्याच्या पॅरेंट्स विषयी हे वेगवेगळे जे नियम आहेत फॉर हिम अँड देमसेल्व्हज म्हणजे तो आणि त्याच्या पॅरेंट्स मधले हे जे डबल स्टँडर्ड नियम आहेत, डबल स्टँडर्ड जे बिहेव आहे, त्याच्यावर तो चिडलेला आहे, की लहान आहोत म्हणून आमच्यासाठी वेगळे रूल्स आणि तुम्ही मोठे आहात म्हणून तुमच्यासाठी वेगळे रूल्स. तर हा डबल स्टँडर्ड दुहेरी मापदंड त्याला आवडत नाही. ही कंप्लेन्स तो तक्रार करतो दॅट दे कीप स्कोल्डिंग हिम इफ ही डज एनिथिंग रॉंग. तो म्हणतो तो कवितेतला मुलगा, दे कीप स्कोल्डिंग की ते जे पॅरेंट्स आहेत ते रागवतात, स्कोल्डिंग करतात म्हणजे आम्हाला रागवतात. स्कोल्डिंग हिम त्या लहान मुलाला रागवतात. इफ ही डज एनिथिंग रॉंग जर त्याच्या हातून काही चुकीचं घडलं, रॉंग म्हणजे चुकीचं. त्याच्या हातून काहीही चुकीचं घडलं तर त्याचे जे पॅरेंट्स आहेत ते त्याला रागवतात. बट सेम रूल्स डू नॉट अप्लाय टू देम. पण हे जे सेम रूल्स आहे, हे सेम नियम आहेत, ते डू नॉट अप्लाय टू देम. ते स्वतःला ते नियम लावत नाही. कारण त्यांच्या हातून चुका घडल्या तर त्या काय म्हणतात, की ती त्यांची ड्युटी आहे. ते बाय मिस्टेक झालेले आहे, त्यांच्या हातून स्लिप झालेलं आहे. ते ॲक्सेप्ट करत नाही. मग त्यांच्यासाठी पण या मुलाचं म्हणणं आहे, की तुम्ही पण हे जे सेम रूल आहे, आम्हाला जसे रूल्स आहेत, नियम आहेत, तसे तुम्हाला पण रूल्स असायला पाहिजे. तुम्हाला पण पनिशमेंट असायला पाहिजे. जसं तुम्ही आम्हाला पनिशमेंट करता तसं. So do not apply to them since they always have an excuses for wrong
डुईंग आणि काय करतात ते तर ते रूल्स फॉलो करत नाही अँड अप्लाय टू देम सिन्स दे ऑलवेज म्हणजे नेहमी ते काय करतात ऑलवेज हॅव अँड एक्सक्युजेस ते नेहमी एक्सक्यूज देत असतात. त्यांच्या हातून जेव्हा चुका घडतात त्याच्यावर ते नेहमी कारणं देतात ऑफ देअर रॉंग डुईंग. त्यांच्या हातून ज्या रॉंग डुईंग म्हणजे ज्या चुका होतात जे जेव्हा ते चुकीचं वागतात आणि त्यांना माहिती असतं त्यांच्या हातून चुकीचं घडलेलं आहे, पण ते नेहमी एक्सक्युजेस देत देत असतात. एक्सक्युजेस म्हणजे कारणं देत असतात, की ते चुकून घडलं आहे, ते तर सहजच झालेलं आहे, म्हणजे माझं लक्ष नव्हतं वगैरे असं हे करतात. तर बघा या कवितेत म्हणजे हेच सांगितलेलं आहे, की तो लहान जो मुलगा आहे कवितेतला तो त्यांच्या पॅरेंट्सविषयी त्याची कंप्लेंट आहे, की आमच्यासोबत तुम्ही डबल स्टँडर्ड वागता, वेगवेगळ्या मापदंडाने वागता, तुमच्यासाठी नियम वेगळे, आमच्यासाठी नियम वेगळे असं का? तर म्हणजे तुम्ही त्यांचं म्हणणं आहे, की तुम्ही आमच्यावर रागवून किंवा नियम लादून तुम्ही आमचं जे लहानपण आहे, जे बालपण आहे, जे डिलाईटपणे आम्हाला आनंदाने जगता यायला पाहिजे, ते तुम्ही आम्हाला जगू देत नाही. तुम्ही मोठे लोकं काय करता, आमचा जो आनंद आहे, तो तुम्ही हिरावून घेता आणि जेव्हा तुमच्या हातातून जेव्हा चुका होतात, तेव्हा तुम्ही त्याचे एक्सक्यूजेस देत असता. असे कारणं देत असता, की "अरे, हे सहज घडलं, हे चुकून घडलं." आणि तेच आमच्या हातून घडलं, तर तुम्ही म्हणता, की "हे मुद्दामून केलं, तू आळशी आहेस, तू लेझी आहेस, तुला कळत नाही, तू क्लमझी आहेस, बावळट आहेस." असं तुम्ही आम्हाला ओरडत असता. तर त्याची कंप्लेंट आहे, की प्लीज तुम्ही हे जे डबल स्टँडर्ड आहे म्हणजे दुहेरी मापदंडाने आमच्याशी वागता, ते थांबवा आणि आमच्याशी प्रेमाने वागा आणि आमचं जे बालपण आहे ते आम्हाला जगू द्या. तर याच्यातून आपल्याला असंच म्हणजे मॉरल मिळतो आहे, की लहान मुलाची कंप्लेंट आहे, की तुम्ही आमच्याशी प्रेमाने वागलात तर काय होईल, आम्ही तेवढंच तुमच्याशी प्रेमानं वागू आणि जर तुम्ही संयम ठेवला किंवा आमच्या चुकांना तुम्ही प्रेमाने समजावून सांगितलं, जसं तुम्ही तुमच्या चुकांना ॲक्सेप्ट करता, तसं आमच्या चुकांना सुद्धा तुम्ही ॲक्सेप्ट करा, अशा या छोट्या मुलाचं म्हणणं आहे. तर डबल स्टँडर्ड म्हणजे दुहेरी नियम, लहान आणि जे मूल आणि पॅरेंट्स त्याच्यातले हे जे कंप्लेनिंग होतं आणि हे जे थोडीशी तक्रार होती, ती आपण समजून घेतलेली आहे आणि कविता समजून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपण हे मुलांनो कवितेचे जे एक्सप्लेनेशन आहे, ते आपण बघितलेलं आहे. तर मुलांनो आता आपण ॲक्टिव्हिटीकडे वळूया. आपलं डबल स्टँडर्ड याचं एक्सप्लेनेशन झालंय, स्पष्टीकरण झालेलं आहे. आता त्या स्पष्टीकरणाद्वारे आणि आपण ॲक्टिव्हिटीमधली काय करूया, प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करूया. हे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत. आपल्याला इथे 2 ऑप्शन असणार आहेत आणि आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आपल्याला फिलिंग द ब्लँक्स वगैरे असे प्रश्न ट्रू ऑर फॉल्स, मॅच, रिपेअर अशा ऑब्जेक्टिव्ह परीक्षेमध्ये येत असतात. बघा आता पहिला प्रश्न काय आहे? "व्हेन आय वेक अप लेट, आय एम गेटिंग." इथे आपल्या कवितेची पहिलीच ओळ होती, की "व्हेन आय वेक अप लेट" म्हणजे जेव्हा मी उशिरा उठतो, आय एम गेटिंग काय आय एम गेटिंग ॲक्टिव्ह. ॲक्टिव्ह असणे म्हणजे सतत नेहमी कार्यरत असणे, सतत काहीतरी करत असणे आणि लेझी म्हणजे आळशी. ॲक्टिव्ह म्हणजे कार्यरत असणे आणि लेझी म्हणजे आळसपणा. तर बघा काय येईल इथे? "व्हेन आय वेक अप लेट, आय एम गेटिंग" ॲक्टिव्ह येईल की लेझी येईल? तर काय येईल मुलांनो? आय एम गेटिंग लेझी म्हणजे तुम्ही काय म्हणता? मला आळशी आहात असं बोलता. तर अकॉर्डिंग टू पोएम आपलं लेझी जे उत्तर आहे ते बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न बघा, आय एम ऑल्वेज तर काय येईल? आता आय एम ऑल्वेज रॉंग येईल की राइट? आपल्या हातून चुका झाली तर म्हणजे त्याच्या मुलाचं म्हणणं काय की तुम्ही पालक लोकं मला काय ठरवता नेहमी आय एम ऑल्वेज रॉंग म्हणजे तू नेहमी चुकीचा आहे की तू नेहमी बरोबर आहे. तर काय येईल इथे? आय एम ऑल्वेज रॉंग म्हणजे त्याचं म्हणणं आहे की तुम्ही लहान मुलांना म्हणत असता की आम्हाला की तुम्ही नेहमीच चुकीचा आहे. म्हणून तो म्हणतो स्वतःला आय एम ऑल्वेज रॉंग की मी नेहमीच चुकीचा असतो. म्हणून काय येईल इथे? रॉंग हे ऑप्शन बरोबर आहे. तिसरं आहे व्हेन यू रेज युअर व्हॉइस यू आर टीचिंग मी टू बी डॅश गुड ऑर बॅड. गुड म्हणजे चांगलं, बॅड म्हणजे वाईट. तर इथे काय म्हटलेलं आहे? व्हेन यू रेज युअर व्हॉइस म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा आवाज उठवता, मोठ्याने बोलता, यू आर टीचिंग मी टू बी म्हणजे तुम्ही मला काय शिकवत असता? गुड गोष्टी शिकवत असता की बॅड गोष्टी शिकवत असता? तर काय आहे की पॅरेंट्स लोकांचं काय म्हणणं आहे की जेव्हा ते आपल्याला ओरडतात लहान मुलांना, तर ते त्याच्यातून काहीतरी गुड सांगत असतात म्हणजे चांगलं. तर अकॉर्डिंग टू पोएम काय येईल? यू आर टीचिंग मी टू बी गुड म्हणजे तुमचा जेव्हा आवाज वाढतो, तेव्हा तुम्ही आम्हाला चांगलं शिकवत असता असं तुम्हाला वाटतं. म्हणून गुड काय आहे? करेक्ट ऑप्शन आहे. आता चौथा बघा, व्हेन आय ब्रेक समथिंग आय एम डॅश. व्हेन आय ब्रेक समथिंग म्हणजे माझ्या हातून जर काही तुटलं तर आय एम नॉटी. नॉटी म्हणजे खोडकर किंवा केअरलेस. केअरलेस म्हणजे वेंधळा, निष्काळजी करणारा.
व्हेन आय ब्रेक समथिंग, जर माझ्या हातून काही तुटलं, तर आय एम नॉटी, म्हणजे मी नॉटी आहे का, खोडकर आहे की केअरलेस आहे? काय म्हणता तुम्ही? जर काही तुटलं तर त्याला काय म्हणू आपण? केअरलेसपणाच म्हणू. तर काय म्हणता तुम्ही? की केअरलेस. व्हेन आय ब्रेक समथिंग, जर माझ्या हातातून तुटलं तर तुम्हाला काय वाटतं? आय एम केअरलेस, म्हणजे मी निष्काळजीपणाने वागतो. तर केअरलेस हे बरोबर आहे. आता 5वा बघा, व्हेन यू quarrel विथ अ नेबर, जेव्हा तुम्ही तुमच्या नेबर म्हणजे शेजाऱ्यांशी भांडता, यू आर ओन्ली डुईंग युअर डॅश, म्हणजे तुम्ही नेमकं काय करत असता? ड्युटी म्हणजे तुमचं काम करत असता, की होमवर्क, की तुम्ही तुमचा अभ्यास करत असतात. काय येईल? व्हेन यू quarrel विथ नेबर, जेव्हा तुम्ही शेजाऱ्यांशी भांडता, तर तुमचं काय म्हणणं असतं? यू आर ओन्ली डुईंग युअर, काय करता? यू आर डुईंग युअर होमवर्क म्हणू का आपण? नाही. यू आर डुईंग युअर ड्युटी, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही तुमचं काम करत आहात. म्हणून ड्युटी हे जे ऑप्शन आहे, हे बरोबर आहे. आता बघा 6वा प्रश्न आहे. व्हेन आय से नो, जेव्हा मी एखाद्या कामाला किंवा एखाद्या गोष्टीला नाही म्हणतो, सो टू समथिंग, म्हणजे एखाद्या कामाला जर मी नाही म्हणतो, तर काय? आय एम बीइंग स्टबॉर्न. स्टबॉर्न म्हणजे आय एम बीइंग स्टबॉर्न, म्हणजे मी खूप हट्टी आहे किंवा मी हट्ट करतो असं तुम्हाला वाटेल. स्टबॉर्न म्हणजे काय? हट्टी किंवा जिद्द करणे. व्हेन आय से नो टू समथिंग, जर मी एखाद्या गोष्टीला नाही म्हणतो, तर आय एम बीइंग स्टबॉर्न, म्हणजे मी खूप हट्टी आहे असं तुम्हाला वाटते. तर हे जे सेंटन्स आहे अकॉर्डिंग टू आपल्या पोएमनुसार हे ट्रू आहे की फॉल्स आहे? चूक आहे की बरोबर आहे? तर काय आहे मुलांनो, हे जे उत्तर आहे, याचं उत्तर काय येईल? ट्रू येईल, म्हणजे बरोबर आहे. आपण लहान मुलांना म्हणतो ते ऐकत नसतील, तर तुम्ही खूप हट्ट करता वगैरे, आपण त्यांना असं म्हणतो. 7वा प्रश्न बघा, व्हेन यू डू समथिंग रॉंग, जर यू म्हणजे कोण? तुम्ही, पॅरेंट्स लोकांसाठी वापरलेला आहे इथे. काय वापरलेलं आहे? व्हेन यू डू समथिंग रॉंग, जेव्हा तुम्ही चुकीचं करता, यू आर हेल्पलेस, म्हणजे तुम्ही निष्क्रिय राहता किंवा तुम्हाला हेल्पलेस राहता, म्हणजे तुम्हाला तेव्हा काहीच करता आलं नाही असं वाटतं, एकदम सडन झालं असं वाटतं. व्हेन यू डू समथिंग रॉंग, जेव्हा तुमच्या हातून काही चुकीचं घडतंय, यू आर हेल्पलेस, म्हणजे तुम्ही निष्क्रिय राहता, तुम्हाला काही करता आलं नाही असं वाटतं. तर हे ट्रू आहे की फॉल्स आहे? हे सेंटेन्स काय आहे मुलांनो? ट्रू आहे. म्हणजे मोठ्या लोकांना वाटतं की ते त्यांच्या हातून चुकून घडलं आणि नकळतपणे घडलं असं त्यांना वाटतं. आता बघा, व्हेन आय रेज माय व्हॉइस, जेव्हा मी माझा आवाज चढवून बोलतो. आय म्हणजे तो छोटा मुलगा स्वतःला म्हणतो. व्हेन आय रेज माय व्हॉइस, जेव्हा मी मोठ्याने बोलतो, रागाने बोलतो, आय एम आय एम आय आय एम पोलाइट. तो म्हणतो की जर व्हेन आय रेज माय व्हॉइस, जेव्हा मी माझा आवाज चढवून बोलतो, तर आय एम पोलाइट, म्हणजे मी खूप शांत आहे का? इथे दिलेलं आय एम पोलाइट. पोलाइट येईल का इथे? बघा ट्रू आहे की फॉल्स आहे हे सांगायचं आहे. तर जेव्हा ही ओळ ओळ आठवा तुम्ही कवितेतली लाईन, व्हेन आय रेज माय व्हॉइस, जेव्हा मी माझा आवाज चढवतो, तर काय होतं? आय एम इथे काय होतं? आय आय एम टेरर असं काहीतरी होतं. म्हणजे मी खूप त्यावेळेस भयानक असतो असं दाखवलेलं होतं. म्हणजे असं लिहिलेलं होतं. तर इथे आय एम पोलाइट लिहिलेलं आहे. तर हे काय आहे मुलांनो? हे सेंटेन्स काय आहे? फॉल्स आहे, म्हणजे चूक आहे. म्हणजे एखाद्याचा आवाज वाढला असेल, त्याला आपण पोलाईट म्हणजे शांत नाही म्हणू शकत. त्याला टेरर म्हणू शकतो आपण किंवा असं एक धक्कादायक असं म्हणू शकतो आपण असं. बघा आता 9th नंबरचा क्वेश्चन आहे. व्हेन यू ब्रेक समथिंग इट स्लिप्ड स्लिप्ड यू वर हेल्पलेस. काय म्हटलंय इथे? व्हेन यू ब्रेक समथिंग, जर तुमच्या हातून एखादी वस्तू तुटली, तर काय म्हणता? इट स्लिप्ड, ती माझ्या हातातून घसरली. यू वर हेल्पलेस, आणि तुम्ही हेल्पलेस होता, तेव्हा तुम्ही काहीच करू शकला नाहीत, तुम्ही असं म्हणता. व्हेन यू ब्रेक समथिंग इट स्लिप्ड, म्हणजे हातातून निसटून ती वस्तू जेव्हा पडते, तर तेव्हा तुम्ही काय म्हणता? यू वर हेल्पलेस. अरे म्हणजे ते अचानक घडलं, असं असं सडन घडलं असं तुम्ही म्हणता. तर ही जी ओळ आहे ती बरोबर आहे का लाईन? तर काय आहे मुलांना? हो, मोठे लोकं ते काय म्हणतात, त्यांच्या हातून घडलं तर ते म्हणतात, की "अरे चुकून घडलं, म्हणजे नकळत घडलं." असं ते एक्सक्यूजेस देतात. म्हणून हा सेंटन्स काय आहे? ट्रू आहे, म्हणजेच बरोबर आहे. आता 10वा प्रश्न बघूया आपण काय दिलेला आहे. पीपल ग्रो अप अँड स्पॉइल अ चाइल्ड्स डिलाइट. म्हणजे काय म्हटलेलं आहे? पीपल ग्रो अप, म्हणजे लोकं काय होतात, जसे मोठं होतात, अँड स्पॉइल अ चाइल्ड्स डिलाइट, आणि लहान मुलांचा ते रागवून आनंद हिरावून घेतात, स्पॉइल करतात, हिरावून घेतात. तर हा जो सेंटन्स आहे, ही लाईन आहे आपल्या कवितेमध्ये आहे. तर हो मुलांनो, डेफिनेटली ती लाईन आहे. म्हणजे हा सेंटन्स काय आहे आपला? ट्रू आहे. म्हणजे अगदी
बरोबर आहे. अशा प्रकारे आपण ॲक्टिव्हिटी काय केलेली आहे, पूर्ण केलेली आहे आणि ॲक्टिव्हिटीद्वारे आपण जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत, ते आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तर आपण आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. आता आपण गेमला सुरुवात करूया. तर गेमद्वारे सुद्धा आपल्याला अशीच प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. पण गेम खेळताना आपल्याला प्रश्न सोडवायला एक वेगळीच मजा येते. आपल्याला बोर होत नाही आणि जे आपण वाचतो किंवा सॉल्व्ह करतो ते आपल्या लक्षात राहतं. तर बघा आपल्याला इथे गेमची 5 ऑप्शन दिलेली आहेत आणि 5 ऑप्शनमधून आपल्याला एक गेम निवडायचा आहे. तर बघा मुलांनो, आता मी हा गिटारवाला गेम निवडते आहे. इथे 4 रंगाचे गिटार आहेत. रेड, ग्रीन, ब्लू आणि येलो. आपण योग्य उत्तर आणि त्याच रंगाचे ऑप्शन सुद्धा आहेत. ज्या रंगाचं ऑप्शन असेल, योग्य उत्तर असेल, त्या रंगाच्या गिटारला क्लिक करायचं आहे. म्हणजे हा तुमच्यासारखा जो मुलगा आहे, जो गिटार वाजवायची वाट बघतो आहे, तर त्याला गिटार वाजवायचा चान्स मिळेल आणि त्याला संधी मिळेल. तर आपण काय करूया, गेमला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण पहिला प्रश्न आहे तो वाचूया. बघा वाचा काय आहे. व्हेन यू रेज युअर व्हॉइस, जेव्हा तुम्ही तुमचा आवाज चढवून बोलता, यू आर टीचिंग मी टू बी म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा आवाज चढवून बोलता, तर तुम्हाला काय वाटते? यू आर टीचिंग टू बी म्हणजे तुम्ही आम्हाला काय शिकवता? नाईस म्हणजे चांगल्या गोष्टी शिकवता का? नाईस म्हणजे छान. गुड म्हणजे तुम्ही चांगल्या गोष्टी शिकवता का? अगली म्हणजे कुरूप गोष्टी सांगता का? की बॅड म्हणजे वाईट सांगता? तर काय आहे? व्हेन यू रेज युअर व्हॉइस जेव्हा तुम्ही तुमचा आवाज चढवता, यू आर टीचिंग मी टू बी गुड म्हणजे तुम्ही आम्हाला काय चांगले शिकवता. म्हणून काय आहे इथे ऑप्शन जो गुड आहे तो बरोबर आहे आणि हा ब्लू रंगाने दिलेला आहे म्हणून ब्लू रंगाची जी आहे गिटार आपण वाजवूया आणि बघा आपलं जे उत्तर काय आहे अगदी बरोबर आहे. व्हेन आय वेक अप लेट म्हणजे जेव्हा मी उशिरा झोपून उठतो, आय एम गेटिंग तर मी कसा असतो? आय एम गेटिंग लेझी आळशी असतो का? आय एम गेटिंग रेडी तयार म्हणजे तयार झालेला असतो का? ॲक्टिव्ह मोडमध्ये असतो का? कार्यरत असतो का? की फ्रेश म्हणजे खूप असा प्रसन्न असतो का? तर काय आहे? काय म्हटलेलं होतं कवितेत? व्हेन आय वेक अप लेट जेव्हा मी उशिरा उठतो, आय एम गेटिंग तर तुम्ही काय म्हणता? आय एम गेटिंग लेझी म्हणजे मी आळशी आहे. तर बघा हा इथे लेझी हा ऑप्शन आहे तो बरोबर आहे आणि हा रेड रंगाने दिलेला आहे म्हणून आपण रेड रंगाचं काय क्लिक केलंय आणि बघा या मुलाला गिटार वाजवायला मिळालेलं आहे आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता तिसरा प्रश्न वाचूया मुलांनो आपण. आय एम ऑलवेज म्हणजे मी नेहमी कसा असतो? आय एम ऑलवेज मोठ्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे आय एम ऑलवेज राइट मी नेहमी बरोबर असतो का? आय एम ऑलवेज ॲक्टिव्ह म्हणजे मी कार्यरत असतो का नेहमी? आय एम ऑलवेज रॉंग की मी नेहमी चुकीचा असतो? की आय एम ऑलवेज फ्रेश की मी नेहमी प्रसन्न असतो? तर काय आहे? आय एम ऑलवेज रॉंग मोठ्याच्या म्हणण्यानुसार आम्ही छोटे मुलं आय एम ऑलवेज रॉंग म्हणजे आम्ही नेहमी चुकीचं ठरतो. तर बघा हे ग्रीन रंगाने दिलेलं आहे. तर आपण हे जे ग्रीन रंगाचं ऑप्शन आहे गिटार आहे ते करूया. आपलं उत्तर बरोबर आहे. त्या मुलाला गिटार वाजवायला मिळालेली आहे. आता चौथा प्रश्न बघा. व्हेन आय ब्रेक समथिंग जर माझ्या हातून काही तुटलं तर आय एम तर तुटल्यावर काय आय एम हॅपी आनंदी असतो का? आय एम नॉटी मी खोडकर असतो का? आय एम सॅड दुःखी असतो की आय एम केअरलेस तर काय येईल? व्हेन आय ब्रेक समथिंग जर आपल्या हातून किंवा काही तुटलेलं असतं तर आपण काय असतो तेव्हा काय म्हणतात की तू केअरलेस आहेस तू निष्काळजीपणाने काम करतो तू लक्षपूर्वक करत नाही म्हणून हॅपी नॉटी आणि सॅड हे उत्तर नाहीये तर याचं उत्तर काय आहे आय एम केअरलेस म्हणजे मी निष्काळजीपणाने करतो तर बघा केअरलेस हे येल्लो रंगाने दिलेलं आहे म्हणून येल्लो रंगाची आपण गिटार इथे प्रेस करूया आणि बघा त्याला वाजवायला मिळालेलं आहे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे आता पाचवा प्रश्न बघा व्हेन यू क्वारल विथ अ नेबर जेव्हा तुम्ही तुमच्या नेबरशी शेजाऱ्यांशी भांडता यू आर ओनली डुईंग युअर तर तुम्ही तुमचं काय करत असता म्हणजे ही पॅरेंट्स विषयी ओळ आहे तो मुलगा म्हणतो की व्हेन यू क्वारल विथ अ नेबर जेव्हा पॅरेंट्सना म्हणतो आपल्या आईवडिलांना तुम्ही शेजाऱ्यांशी जेव्हा भांडत असता यू आर ओनली डुईंग युअर तर तुम्ही तुम्ही काय म्हणता तुम्ही फक्त तुमचं काय करता यू आर डुईंग युअर ड्युटी यू आर डुईंग युअर वर्क यू आर डुईंग युअर बिझनेस यू आर डुईंग युअर होमवर्क तर काय करता तुम्ही तुम्ही काय बोलता यू आर ओनली डुईंग युअर ड्युटी म्हणजे तुम्ही फक्त तुमचं काम करता असं तुम्ही म्हणता म्हणजे म्हणून ड्युटी हा ऑप्शन बरोबर आहे आणि हा रेड रंगाने दिलेला आहे म्हणून आपण रेड रंगाची गिटार प्रेस केलेली आहे आणि आपलं उत्तर बरोबर आहे अशा खेळाद्वारे मुलांना आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सुद्धा सॉल्व्ह केलेले आहेत डेफिनेटली तुम्हाला छान मजा आली असेल आणि हे प्रश्न पण समजले असतील आणि उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर आता आपण याच्या पुढच्या स्टेपकडे वळूया. आपलं काय झालेलं आहे एक्सप्लेनेशन झालेलं आहे, ॲक्टिव्हिटी झालेली आहे.
आणि आपण खेळ सुद्धा खेळलेला आहोत. आता या बेसवर आपल्याला एक छोटीशी टेस्ट द्यायची आहे आणि टेस्ट किती आहेत? टेस्टमध्ये पण 5 मार्क्स आहेत आणि 2 ऑप्शन आहेत. आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. आपलं शिकवून झालेलं आहे आणि आधी पण आपण ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवलेले आहेत, तर डेफिनेटली तुम्हाला याची उत्तर येतील. बघा पहिला प्रश्न काय आहे? व्हेन यू क्वारल विथ नेबर, यू आर ओन्ली डूइंग युअर. व्हेन यू क्वारल विथ नेबर, जेव्हा तुम्ही तुमच्या नेबरशी भांडता, तर यू आर ओन्ली डूइंग युअर म्हणजे तुम्ही काय म्हणता, आम्ही फक्त आमचं काय करतो? ड्युटी करतो, बिझनेस करतो, वर्क करतो की होमवर्क करतो. तर काय म्हणता तुम्ही? यू आर यू आर ओन्ली डूइंग युअर ड्युटी म्हणजे तुम्ही फक्त तुमचं काम करता असं म्हणतो. बिझनेस म्हणजे व्यवसाय तर म्हणूच नाही शकत भांडताना. वर्क म्हणजे काम नाही, होमवर्क म्हणजे जे पाठ्यगृह असतं तो नाही. तर काय असते व्हेन यू क्वारल विथ अ नेबर, जेव्हा तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांशी भांडता, यू आर ओन्ली डूइंग युअर ड्युटी म्हणजे तुम्ही फक्त तुमचं काम करता असं म्हटलं आहे. दुसरं बघा, आय एम ऑल्वेज काय येईल? आय एम ऑल्वेज राइट, आय एम ऑल्वेज रॉंग, आय एम ऑल्वेज ॲक्टिव्ह की आय एम ऑल्वेज फ्रेश. काय येईल मुलांनो? आय एम ऑल्वेज अकॉर्डिंग टू पोएम काय म्हटलेलं आहे लहान मुलांना? आय म्हणजे तुम्ही आम्हाला नेहमी चुकीचंच समजता म्हणून काय येईल इथे? आय एम ऑल्वेज रॉंग. ते रॉंग हे ऑप्शन बरोबर आहे. तिसरं बघा, व्हेन आय ब्रेक समथिंग म्हणजे जेव्हा माझ्या हातून एखादी वस्तू तुटते किंवा फुटते, आय एम म्हणजे आय एम हॅपी मी आनंदी असतो का? आय एम सॅड तुम्ही आम्ही सॅड असतो का? नॉटी खोडकर असतो की काय म्हणता तुम्ही आम्हाला? केअरलेस म्हणजे निष्काळजीपणाने करतो असं. तर व्हेन आय ब्रेक समथिंग जर माझ्यातून काही तुटलं असेल तर आय एम मी कसा असतो? तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी केअरलेस असतो असं म्हणणं आहे. म्हणून केअरलेस येईल तिथे. व्हेन यू रेज युअर व्हॉइस म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा आवाज वाढवता, यू आर टीचिंग मी टू बी तुम्ही मला काय शिकवत असता? नाईस म्हणजे छान-छान गोष्टी शिकवत असता. अगली म्हणजे कुरूप अशा गोष्टी असतात. गुड म्हणजे चांगल्या आणि बॅड तर काय आहे? व्हेन यू रेज युअर व्हॉइस म्हणजे तुम्ही तुमचा आवाज चढवून आम्हाला जेव्हा रागवत असता, यू आर टीचिंग मी टू बी म्हणजे तुम्ही आम्हाला काय शिकवत असता? यू आर टीचिंग टू मी गुड म्हणजे तुम्ही आम्हाला चांगल्या गोष्टी शिकवत आहेत असं तुम्हाला वाटतं म्हणून गुड हे ऑप्शन बरोबर आहे. आता 5वा बघा, व्हेन आय वेक अप लेट जेव्हा मी उशिरा उठतो, आय एम गेटिंग तर मी कसा असतो? लेझी असतो, ॲक्टिव्ह मोडमध्ये असतो, रेडी तयार झालेला असतो, फ्रेश म्हणजे प्रसन्न असतो. तर काय येईल उत्तर? व्हेन आय वेक अप लेट जेव्हा मी उशिरा उठतो तर काय असतो? काय म्हणता तुम्ही मला? आय एम गेटिंग लेझी म्हणजे मी खूप आळशी आहे असं तुमचं म्हणणं असतं. अशी कंप्लेंटच होती. तर बघा मुलांनो आपली टेस्ट फिनिश झालेली आहे आणि आपण 5ही प्रश्न सोडवलेला आहे. बघा टोटल क्वेशन 5 अटेम्प्ट क्वेशन 5 आणि करेक्ट आन्सर आपले 5ही आहेत. तर अशा प्रकारे आपण टेस्ट सुद्धा सोडवलेली आहे. तर आता मुलांनो आपण याचा जो पुढचा टप्पा आहे म्हणजे क्वेशन आन्सर ते आता आपण अभ्यासूया. प्रश्नांची उत्तरं बघूया. तर बघा प्रश्नांची उत्तरं बघू आपण. इथे 3 प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यातला आपण पहिला प्रश्न वाचूया. काय दिलेला आहे? काय आहे इथे? लिस्ट ऑल द सिच्युएशन्स डिस्क्राइब्ड इन द पोएम एक्झाम्पल वेकिंग अप लेट. इथे आपल्याला असं लिस्ट बनवायची आहे म्हणजे एक यादी तयार करायची आहे. सिच्युएशन म्हणजे अशा परिस्थितीची की अशी परिस्थिती डिस्क्राईब करायची आहे म्हणजे वर्णन करायचं आहे इन द पोएम म्हणजे पोएममध्ये वेकिंग अप लेट म्हणजे त्या मुलाला जर वेकिंग अप लेट जर तो उशिरा उठला तर त्याला काय म्हणू? वेकिंग अप लेट तर तो लेझी आहे. वेकिंग अप लेट म्हणजे तो काही लेझी आहे. मग त्याला काय म्हटलेलं आहे? स्टबर्न म्हटलेलं आहे, हट्टी म्हटलेलं आहे, परत केअरलेस म्हटलेलं आहे, निष्काळजीपणे करतो, असं आहे. तर आपल्याला अशा शब्दांची काय बनवायची आहे मुलांनो? यादी आपल्याला तयार करायची आहे. तर बघा पहिला प्रश्न काय आहे? द एक्झाम्पल्स आर म्हणजे काय म्हटलेलं आहे इथे? सेइंग नो समथिंग. वेकिंग अप लेट म्हणजे उशिरा उठतो. सेइंग नो समथिंग जर सेइंग नो समथिंग म्हणजे नाही म्हटलेलं आहे. रेजिंग व्हॉइस म्हणजे आवाज वाढवलेला आहे, मोठ्याने बोलतो आहे. परत आहे ब्रेकिंग समथिंग म्हणजे काहीतरी तोडलेलं आहे. डुइंग समथिंग रॉंग म्हणजे काहीतरी चुकीचं केलेलं आहे. अँड क्वारलिंग म्हणजे भांडण केलेलं आहे. तर बघा अशा शब्दांची आपण इथे यादी बनवलेली आहे. काय होतं? लिस्ट ऑल द सिच्युएशन डिस्क्राइब्ड इन द पोएम म्हणजे आपल्याला पूर्ण जी पोएम आहे ती डिस्क्राईब म्हणजे पोएम मधले असे सिच्युएशन अशी परिस्थिती वर्णन करायची होती. म्हणजे वेकिंग अप लेट म्हणजे उशिरा उठलाय अशा शब्दांची यादी तयार करायची होती. मग सेइंग नो समथिंग म्हणजे नाही म्हटणं, रेजिंग व्हॉइस मोठ्याने बोलणं, ओरडून बोलणं, ब्रेकिंग समथिंग काहीतरी तोडणं, तुटणं, डुइंग समथिंग रॉंग म्हणजे चुकीचं घडलेलं अँड क्वारलिंग. तर बघा हे जे शब्द आहेत इथे या परिस्थितीला डिस्क्राईब केलेले आहेत.
अशा प्रकारे आपल्या ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं. दुसरा प्रश्न वाचा. फाइंड अँटोनिम्स ऑफ द वर्ड्स लेझी, रूड, फर्म, केअरलेस अँड रॉंग. अँटोनिम्स म्हणजे काय? इथे विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचे आहेत. अँटोनिम्स म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द, म्हणजे त्याला आपण अपोजिट वर्ड सुद्धा म्हणू. फाइंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. हे जे वर्ड्स दिलेले आहेत, लेझी म्हणजे काय? आळशी. तर लेझी, आळशी, त्याचा अपोजिट वर्ड काय येईल मुलांनो? लेझी. तर ऍक्टिव्ह, ऍक्टिव्ह, ऍक्टिव्ह म्हणजे कार्यरत. मग आहे रूड. रूड म्हणजे त्याला उद्धट म्हणू. तर रूडचा अपोजिट काय येईल? पोलाइट म्हणजे खूप नम्रपणे. मग आहे फर्म. फर्म असणे म्हणजे ठाम असणे आपल्या निर्णयावर असं. मग आहे केअरलेस. केअर म्हणजे काळजी करणे, केअरलेस म्हणजे निष्काळजी. रॉंग म्हणजे चूक आणि राईट म्हणजे काय? बरोबर. तर याचेच आपल्याला काय करायचे आहेत? जे अपोजिट वर्ड्स आहेत, अँटोनिम्स आहेत, ते बघायचे. तर बघा, लेझी हा पहिला दिलेला आहे शब्द लेझी. इथे हा पहिला शब्द दिलेला आहे लेझी. तर लेझीचा काय दिलेला आहे? इंडस्ट्रियस. इंडस्ट्रियस म्हणजे ऍक्टिव्ह असणे, कार्यरत असणे. लेझी म्हणजे काय? आळशी. आणि इंडस्ट्रियस म्हणजे कार्यरत असणे. तर त्याला आपण ऍक्टिव्ह सुद्धा लिहू शकतो असं. मग आहे रूड म्हणजे उद्धट. आणि पोलाइट म्हणजे काय? नम्रपणे. बघा, रूडचं अपोजिट काय आहे? पोलाइट. फर्म म्हणजे ठाम असणे. आणि फर्म असणे. हेजिटंट. हेजिटंट म्हणजे काय? थोडं हिचकिच करणे, हिचकिच करणे. म्हणजे जर आपल्याला एखादा कुठे आता आपल्याला सरांशी बोलायचं असेल काही, तर आपण म्हणतो हेजिटेट असतो. बोलू, नको बोलू, जाऊ की नको जाऊ. म्हणजे असं आपल्या मतावर आपण ठाम नसतो, कन्फ्यूज असतो. म्हणजे हेजिटेट. हेजिटेट म्हणजे असं हिचकिच करणे, असं संभ्रम असणे थोडासा. फर्म असणे म्हणजे ठाम. हेजिटेशन म्हणजे कन्फर्म नसणे किंवा हिचकिच करणे, मनात थोडा संकोच असणे. हेजिटेशन म्हणजे काय होईल? परत संकोच ठेवणे मनात, असं पण होईल. बघा, केअरलेस. केअरलेस म्हणजे निष्काळजी, काळजी न करता, निष्काळजी. आणि केअरफुल म्हणजे काय मुलांनो? काळजीपूर्वक. बघा, मग आहे रॉंग म्हणजे चुकीचं. आणि राईट म्हणजे बरोबर. तर बघा, आपल्याला हे जे विचारलं होतं लेझी, रूड, फर्म, केअरलेस आणि रॉंग, त्याचे अँटोनिम्स. अँटोनिम्स म्हणजे अपोजिट, विरुद्धार्थी शब्द आपण बघितलेला आहे. तर बघा, पहिला काय आहे? लेझीचा अर्थ होता आळशी आणि त्याचा अपोजिट विरुद्धार्थी शब्द होतो इंडस्ट्रियस. इंडस्ट्रियस म्हणजे कार्यरत असणे किंवा ऍक्टिव्ह, म्हणजे ऍक्टिव्ह सुद्धा लिहू शकता. दुसरं आहे बघा रूड. RUDE, रूड. रूड म्हणजे काय? उद्धटपणे बोलणे, रागाने बोलणे. तर त्याचंच काय आहे? पोलाइट. POLIT. पोलाइट म्हणजे काय? नम्रपणे बोलणे. मग आहे FIRM, फर्म. फर्म असणे म्हणजे आपल्या मतांवर ठाम असणे. आणि हेजिटंट म्हणजे हिचकिच करणे किंवा संकोच करणे. करू किंवा नको हा मनात एक संभ्रम असतो. मग आहे केअरलेस म्हणजे निष्काळजीपणे करणे. कुठल्याही गोष्टीची काळजी न घेता निष्काळजीपणे करणे, त्याला केअरलेस म्हणू. आणि केअरफुल म्हणजे काय मुलांनो? काळजीपूर्वक करणे. मग आहे रॉंग. रॉंग म्हणजे काय मुलांनो? चुकीचं. आणि RIGS ची राईट म्हणजे काय? बरोबर. तर अशा प्रकारे आपण अपोजिट वर्ड्स पाहिलेले आहेत. आता बघा, आपला तिसरा प्रश्न आहे. तो बघूया. सर्वप्रथम आपण प्रश्न वाचूया. ट्रान्सलेट द फॉलोइंग इन मराठी. हे जे शब्द आहेत ते काय करायचे आहेत? आपल्याला मराठीमध्ये त्याचा अर्थ लिहायचा आहे. ट्रान्सलेट अर्थ सांगायचा आहे. बघा, सबॉर्न, फर्म, केअरलेस, नॉटी, हेल्पलेस, क्लमझी. तर बघा, स्टबॉर्न म्हणजे काय होईल? हा जो शब्द आहे स्टबॉर्न म्हणजे काय? आपण बघितलं होतं. स्टबॉर्न म्हणजे होतं हट्टी किंवा जिद्द करणे. फर्म म्हणजे काय मुलांनो? ठाम असणे. फर्म म्हणजे काय? ठाम असणे. मग आहे केअरलेस म्हणजे निष्काळजीपणे. केअरलेस म्हणजे निष्काळजीपणे. नॉटी, NOUGHTY, नॉटी म्हणजे काय मुलांनो? खोडकर. मग आहे हेल्पलेस. हेल्पलेस म्हणजे कसं? निष्क्रिय असणे. आणि मग आहे क्लमझी. निष्क्रिय
आणि क्लमझीचा अर्थ काय होईल? वेंधळा. क्लमझी म्हणजे काय? वेंधळा. हे आपल्याला काय बघायचे आहेत, याचे मराठीमध्ये अर्थ पाहायचे आहेत, जे मी सांगितले आहेत. पुन्हा एकदा आपण इथे बघू. स्टबॉर्न म्हणजे काय होतं? स्टबॉर्नचा अर्थ मी सांगितला होता. स्टबॉर्न म्हणजे हट्टी किंवा जिद्दी असणे आहे इथे. स्टबॉर्न म्हणजे हट्टी. फर्म म्हणजे खंबीर असणे किंवा त्याला ठाम असणे सुद्धा म्हणू शकतो. केअरलेस म्हणजे निष्काळजीपणे करणे. नॉटी म्हणजे काय मुलांनो? खोडकर. म्हणतो ना नॉटी मुलगा आहे, खोडकर मुलगा आहे. हेल्पलेस असहाय्य असणे, निष्क्रिय असणे आणि क्लमझी म्हणजे वेंधळा, लक्ष न देता असंच काहीतरी करत असणे. तर अशा प्रकारे आपण या शब्दांचे मराठीमध्ये ट्रान्सलेट केले आणि त्याचे अर्थ आपण पाहिलेले आहेत. तर जो मुलांनो ही जी डबल स्टँडर्ड आहे, म्हणजे दुहेरी नियम किंवा दुहेरी मापदंड ही जी पोयम आहे, याच्यातला आपण जे 5ही स्टेप्स आहे एक्सप्लेनेशन, प्रश्नांची उत्तरं, टेस्ट वगैरे आणि गेमद्वारे प्रश्न सोडवले आहेत. अशा प्रकारे ही आपली जी पोयम आहे, ती आपली संपलेली आहे आणि आय होप तुम्हाला हे जे सगळं मी शिकवलेलं आहे, हे समजलेलं असेल आणि परत मुलांना तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा आणि छान अभ्यास करा आणि छान-छान मार्क मिळवत राहा. धन्यवाद.